दिव्यांग व्यक्ती ही कुटुंब आणि समाजाला ओझे वाटते. दिव्यांगांकडे समाजाचा दृष्टिकोनही सकारात्मक नसतो. जालना शहरातील दिव्यांग तरुण आदित्य घुले हा आत्मविश्वासाच्या बळावर बुद्धिबळ क्षेत्रात नवतारा म्हणून उदयास आला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. जालना शहरातील भाग्यनगर परिसरात राहणारा आदित्य हा B.Com प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचा धाकटा भाऊ अथर्व हा देखील दिव्यांग. तो सध्या 4थीत शिक्षण घेतोय. आदित्यचे वडील आसाराम घुले हे उपप्रादेशिक परिवहन खात्यात वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत, तर आई रेणुका ही घरकाम करते. दोन्ही अपत्य दिव्यांग असल्याने आसाराम घुले आणि रेणुका घुले यांनी या दोन्ही भावंडांची नीटपणे काळजी घेतली आहे. दिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवून असल्याची जाणीव असल्याने वडील आसाराम घुले यांनी आदित्य याच्या मनात शालेय जीवनापासूनच आत्मविश्वास पेरण्याचे काम केले. दिव्यांगावर मात करून जालना शहरातील आदित्य घुले हा एक आंतरराष्ट्रीय स्तराचा खेळाडू झाला आहे. आपण बातचीत करूया त्याचे वडील आसाराम घुले यांच्याशी. घुले साहेब, तुम्हाला काय वाटतंय आपल्या मुलाविषयी? काय नाही, त्याचा अभिमान वाटतो की त्याने लहानपणापासून जिद्दीने आणि खेळून, आणि त्याच्यात मुलाचा वाटतं त्याच्या प्रशिक्षकाचा सगळ्यात मोठा हमेशा त्याच्यासोबतच असतं. आपण एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडता आणि घरातली जबाबदारी, मोठी जबाबदारी, काय वाटतं मला? नाही, ते आता कर्तव्य करावंच लागतं की त्याच्याशिवाय काय. आणि प्रत्येक पालकांनी हे बघायला पाहिजे की तो अपंग आहे म्हणून घरी नाही बसवायला पाहिजे. त्याच्या पाठीमागं उभं राहून सगळं त्याचं हे केलं पाहिजे. इयत्ता 7वीत असताना आदित्यला बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण झाली. आपण बुद्धिबळ क्षेत्रातच नावलौकिक मिळवायचा हे ध्येय उराशी बाळगून आदित्यने या खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी वडील आसाराम घुले यांनी प्रशिक्षकाचा शोध घेतला. अनेक प्रयत्नानंतर सतीश ठाकूर यांनी प्रशिक्षक म्हणून आदित्यला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. ठाकूर साहेब, आपण आदित्य घुलेचे प्रशिक्षक आहात. आपली काय भावना आहे त्याच्याविषयी? आदित्य हा एक स्पेशली एबल्ड असा चाइल्ड आहे. तो असा आपण त्याला दिव्यांग म्हणू, परंतु त्याचं जे खेळाच्या प्रती जी त्याची म्हणजे एक खेळाडू वृत्ती म्हणून त्याला आपण, की तो प्रत्येक खेळाशी असं निगडीत आहे. चेस सोबत तर आहेच आहे, परंतु त्याला त्याशिवाय सुद्धा फुटबॉल हे त्या गोष्टी पण आवडतात. ठीक आहे, तो त्या गोष्टी खेळू शकत नाही, परंतु त्याची त्याला आवड आहे आणि तो ते सुद्धा खेळाची माहिती ठेवत असतो. म्हणजे तो एक असा खेळाडू आहे की तो जीवनशैली कशी जगायची याचा सुद्धा तो खेळाडू आहे. आणि तो सलग जे बुद्धिबळामध्ये जे त्यांनी वर्चस्व केलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आता एशियनमध्ये ब्रॉन्झ मेडल आणलं इंडियासाठी, भारतासाठी, ते एक गौरवास्पद गोष्ट आहे. सलग 3 वर्षापासून तो नॅशनल पण खेळतो आहे. तर त्या नॅशनल्समध्ये सुद्धा त्यांनी बरेच काही चांगले जे खेळाडू आहेत भारतामधले त्यांनासुद्धा नमवलं आहे त्यांनी आणि बरोबरीसुद्धा साधली आहे. तर हे गौरवास्पद वाटतं की तशी जी मेहनत आणि जी जिद्द आहे ती ते सोडत नाही. असे जे खेळाडू आहेत त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालण्याची जी त्याच्यामध्ये जशी इच्छाशक्ती आहे तशी सर्वांनी करायला पाहिजे. नुसतंच आपण म्हणजे हात पाय आपलं काम नाही करत हे विचार न करता आपण देवाने आपल्याला जे दिलं आहे त्यानुसार आपण पुढे जायचं, ही एक इच्छाशक्ती मनात घेऊन पुढे करणं हे सर्वांनी त्याच्यावर शिकण्यासारखं आहे. किर्गिझस्तान येथे झालेल्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आदित्यने ब्रास पदक मिळवले आहे. आपले वडील आसाराम घुले यांनी शालेय जीवनापासून आपल्यात आत्मविश्वास पेरण्याचे काम केल्याने आपण आत्मविश्वासाच्या बळावर बुद्धिबळ खेळाडू म्हणून पुढे येत असल्याचे आदित्य सांगतो. दिव्यांग व्यक्ती या समाजाला ओझे वाटतात, मात्र त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला गेल्यास त्या आकाशाला गवसणी घालू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी आपण दिव्यांग आहोत हा न्यूनगंड काढून जगायला हवे, असा संदेश आदित्य देतो. छान वाटते, मेहनत केली तर बरं त्याचं फळ भेटलं ते बरं वाटतं. हो. तुझी अजून काय इच्छा आहे पुढच्या स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घ्यायची? आता नॅशनल होईल त्याच्यात चांगलं करायचं, बाकी काय नाही. इतर जे दिव्यांग आहेत खेळाडू त्याच्यासाठी तू काय सल्ला देणार? काय नाही, खेळा, एन्जॉय करा, अजून काय नाही. आपण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निश्चित होऊ, असा आत्मविश्वास आदित्यने व्यक्त केलाय.